व्हेज मराठा म्हणा किंवा कोफ्ता करी म्हणा, पण मी पहिल्यांदाच बनवली आणि एकदम भन्नाट झाली बरं का। सगळ्यात अगोदर आपल्याला कोफ्ते बनवायचे, त्याच्यासाठी साहित्य बघूया। कोबी, गाजर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या। बटाटे उकडून घ्या आणि हिरवा वाटाणा वाफवून घ्या। वाटाणा बटाटा स्मॅश करून घ्या। 1 चमचा जिरे, 2-3 काळे मिरे भाजून घ्या आणि त्याची पूड बनवून ठेवा। बटाटा, वाटाणा, गाजर, कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे पूड, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, धने पूड, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट, मीठ, कसुरी मेथी आणि अर्धी वाटी बेसन सगळं मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्या। गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवा। तेल गरम झालं की पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून त्याला लांबट असा आकार द्या। अशा पद्धतीने 7-8 कोफ्ते बनवून घ्या आणि कडकडीत झालेल्या तेलामध्ये हळूवार सोडा। कोफ्ते सोडल्यानंतर गॅस मध्यम करा आणि मध्यम आचेवर ब्राऊन रंगाचे होईपर्यंत कोफ्ते तळून घ्या। झारीच्या साहाय्याने कोफ्ते हळूवार पलटवा। कोफ्ते तळत असतानाच आपल्याला राहिलेले पण कोफ्ते बनवून घ्यायचे आणि एका पाठोपाठ सगळेच कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे। अशा पद्धतीने कोफ्ते तळून झालेले, आतून सुद्धा खूप छान तळले गेलेले आहेत कोफ्ते। सर्व कोफ्ते तळून झाल्यावर आता आपल्याला ग्रेव्हीची तयारी करायची। 2 मोठे कांदे आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो उभे काप करून तव्यावर तेल घालून भाजून घ्यायचे। तळलेला कांदा, टोमॅटो, मगज बी, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घ्यायची। एका पॅन मध्ये नेहमीपेक्षा जास्त तेल घाला, जिरे घाला, 20 ते 25 पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घाला, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला, 1 बारीक चिरलेला कांदा वरतून घाला। कांदा गुलाबी रंगाचा झाला की त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर, अंबारी लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद, किचन किंग मसाला, आलं लसूण पेस्ट घातली की हे मसाले सर्व त्याच्यामध्ये घालून द्यायचे। मसाले तेलामध्ये परतून झाले की वाटलेले वाटण त्यामध्ये घालून एकजीव करून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घाला आणि ग्रेव्ही जराशी पातळ राहील या हिशोबाने पाणी घाला। ग्रेव्ही जरा पातळच ठेवा, कारण कोफ्ते सोडल्यानंतर ग्रेव्ही आपोआपच घट्ट होते। ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर कोफ्ते त्याच्यामध्ये सोडा, कोथिंबीर घालून 2 मिनिटं उकळी घ्या आणि गॅस बंद करा। कधीतरी तर्रीदार आणि मसालेदार खायला काय हरकत आहे मंडळी। मग ठोका बरं एक लाईक नगरकरांना।